या राणी साहेब, बसा. महाराज, अहो तुमच्या समोर कसं बसावं आम्ही? नाही, नको. बसा, आज तुमचा सन्मान करणार आहोत आम्ही. सन्मान कशाबद्दल? राणी साहेब, तुम्ही तुमची श्री सखी राजनी जयती ही उपाधी सार्थ करून दाखवलीत म्हणून. महाराज, येसू आज तुमच्या धाडसानं औरंगजेबाच्या कपटाचा कळप फाडून टाकला. आज तुमच्या शौर्यानं औरंगजेबाच्या बदसलुकीचा लांडगा जागेवर गारद केला म्हणून. महाराज, आज राजाराम राजांना घेऊन गेले असते औरंगजेबाच्या छावणीत, तर त्यांचे काय हाल केले असते आणि त्यांच्या त्या जीवघेण्या खबरा ऐकून आमचं काय झालं असतं, स्वराज्याचं काय झालं असतं. पण तुमची सावधानता उपयोगी पडली. राणीसाहेब, तुम्ही स्वराज्याचा उद्याचा राजा राखला म्हणून तुमचा सन्मान. बसा, या बसा. महाराज, अहो महाराज, अहो काय करताय हे? ओवाळतोय तुम्हाला. नवरा कुठे बायकोला ओवाळतो का? नका ओवाळू. का? नवऱ्यानं बायकोला ओवाळू नये? अहो जग काय म्हणेल, आणि तशी रीतही नाही. जर तशी रीत नसेल तर आपण सुरू करू ही रीत, नवऱ्यानं बायकोला ओवाळण्याची. राणीसाहेब, आम्ही प्रत्येक वेळी पराक्रम गाजवून आल्यावर तुम्ही आम्हाला ओवाळताच ना? मग आता तुम्ही पराक्रम गाजवला तर आम्ही तुम्हाला ओवाळायला नको? राजे, अहो ऐका आमचं, नका हे सगळं करू. येसू, तुम्हाला कल्पना नाही तुम्ही केवढं मोठं काम केलंय, केवढी मोठी नामुष्की टाळली. म्हणजे आऊसाहेबांनी कुजलेल्या काळोखातून धैर्याचे दिवे पेटवले. तुम्ही त्या दिव्यांना राखलत. तुम्ही भय जिंकलं याची प्रचिती आली आम्हाला. आमच्याप्रमाणेच तुम्ही स्वराज्यात विरघळून गेला आहात याचा प्रत्यय आला. म्हणून ओवाळू द्या, तेवढीच पुण्याई लाभेल आम्हाला. तुम्ही काही ऐकणार नाहीत आम्हाला. आज आमच्या दृष्टीनं श्री सखी राजनी जयतीला पूर्णत्व लाभलं. येसू, आमच्या घोड्याचे लगाम हे शौर्याचे, नीतीचे आणि पराक्रमाचे आहे ते तुमच्यामुळं. आमची दौड ही तुमच्यामुळं निर्भय आहे. महाराज, येसू, या हलकल्लोळात आम्ही जर धुनी होऊन पेटलो तर आमच्या माघारी तुम्ही निखारा होऊन प्रतिकूलतेला चटके द्याल याची आम्हाला खात्री पटली. आज आम्ही निसूर झालो. आता आम्हाला चिंता आहे ती दुष्काळाची. या भयंकर दुष्काळात काहीही करून रयत तगवली पाहिजे. आम्ही रयत तगवणार, जगवणार. अहो 2 साल झालं, पाऊस नाही, पाणी नाही. आमच्या हिरी आटून गेल्या, त्या वाळून गेल्या त्या पाक. मालक, काय बी करा, दाना पाणी द्या, मुठभर पसा द्या. सरकार, घरातलं किडूक मिडूक विकून झालं या. आजवर खुरडत खुरडत जगलोय, पण ह्यामुळं लय कठीण परिस्थिती आहे. हे बघा, काळजी करू नका, सर्व ठीक होईल. पण कवा सरकार? हे बघा, आपण सर्व पाचाडला जाऊन थांबा. आम्ही आपल्याला मोकळ्या हातानं जाऊ देणार नाही. हं? कविराज, राज, आमासने ही मूठ पसा देतो म्हणले ते. मूठ पसा तर मिळेलच, पण आता सगळेजण जेवून जा. कविराज, आम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि खबरा सुद्धा कानावर येत आहे. राज, आमची लय वांगाळ परिस्थिती झाल्या बघा. आली परिस्थिती तशीच राहणार नाही. आज ना उद्या पाऊस पडेल, शेती भाती पिकेल,
विहिरी बारवावर मोठ सुरू होईल. काळजी करू नका. कविराज, यांच्यासाठी सरकारी गोदामं खुली करा. जी राज. त्याचबरोबर जागोजागी असलेले जमिनीतले धान्याचे पेव खुले करा. जी राज. दुष्काळाच्या झळा आमच्या माणसांना बसता कामा नये. आमची जीवाभावाची माणसं. शिवाय कोकणातून चाऱ्याच्या बैलगाड्या घाटावर पाठवून द्या. शेतकऱ्यांची जित्राबं जगली पाहिजे. जी राजा. कुणाच्या घरी अन्न नाही, कुणाच्या घरी चूल पेटली नाही असं होता कामा नये. राज राज तुम्ही लय थोरायचा बघा, लय थोरायचा. काळजी करू नका, आम्ही आहोत. राजन, आम्ही आजच धान्याच्या बैलगाड्या प्रत्येक गावात पाठवतो आणि प्रत्येकाचा हिशोब ठेवतो. नाही कविराज, रयतेचे घास कधी मोजायचे नाही. त्यांचं आहे त्यांना दिलं, एवढंच. शिवाय हर्जीरावांना सांगून कर्नाटकातून अन्नधान्य मागवून घ्या. बघू, आतापर्यंत सुलतानीशी लढत होतो, आता आसमानाशी लढत. जहांपना, गुस्ताखी माफ हो, लेकिन एक और मुसीबत आ गई. वजीर आला, आप कहीं मुसीबत के रिश्तेदार तो नहीं है? जी मैं? हाँ, आप मतलब जब भी आप हमारी गुलालबारी में दाखिल होते हैं मुसीबत के साथ ही पेश आते हैं. कसूर माफी जहांपना. अब क्या हुआ? हमारा अनाज खत्म हो रहा है और फौज को सिर्फ एक वक्त का खाना मिल रहा है. और यहाँ पिछले 2 साल से बारिश हुई नहीं, इसके लिए अनाज भी नहीं उगा. और पीने का पानी भी खत्म हो रहा है. तो हम क्या करें? खुद जाकर पानी लेकर आए या बादलों से कहें कि आइए बरसिए? या आप चाहते हैं कि खुद जाकर हम अनाज लेकर आए? जहांपना, क्या हो गया आपको? हाँ वजीर आला, कहाँ है आपकी तमीज, आपके तौर तरीके, आपकी शर्म? आप मुगलिया सल्तनत के वजीर आला हैं. ये सारी छोटी बातें हम तक पहुंचनी नहीं चाहिए. जाइए लोगों के घरों में उनका अनाज छीनिए, उनकी मुर्गियां, उनके बकरे उठाइए और यहां पर काटिए, कुछ भी कीजिए. जहांपना, इस इलाके में लोगों के पास कुछ भी नहीं बचा है. कुछ लोग तो पेड़ के पत्ते खाकर जी रहे हैं. लोगों के पास कुछ नहीं बचा, यहाँ तक के जानवर भी नहीं रहे. वजीर आला, हमारे पास इतनी बड़ी फौज है, इतने सारे लोग हैं, कुछ कीजिए. कहीं ना कहीं से अनाज का इंतजाम कीजिए. जहांपना, हमारे पास 2 रास्ते हैं. 2 रास्ते क्यों? 4 रास्ते होने चाहिए. जहांपना, वो 2 रास्ते क्या है बताइए, जल्दी बताइए. एक तो यह है कि राजा चिकदेवर आए और दूसरा है कि बुरहानपुर से अनाज मंगवाया जाए. ठीक है, तो जाइए मंगवाइए. एक और बात, जी जहांपना. हम यहाँ संबा को परास्त करने आए हैं, अनाज की बोरियां गिनने नहीं आए. वजीर आला, जाइए अनाज का इंतजाम कीजिए, जाइए. जी जहांपना. होशियार, शहजादी साहिबा दरगाह की तरफ तशरीफ ला रही है. होशियार, रास्ते से दूर हो जाए. रुकिए. क्या हुआ? पालकी क्यों रोक दी? शहजादी साहिबा, कुछ सिपाही पालकी के सामने आ खड़े हुए हैं. वो हमारे पालकी को आगे बढ़ने नहीं दे रहे हैं. बुलाओ उन्हें. भेज दीजिए उन्हें. जाओ. क्या हुआ? पालकी क्यों रोक दिया आप लोगों ने? माफी शहजादी, हम थक चुके हैं. घर से हम 1 साल कहकर दक्खन आए, आज 6 साल गुजर गए. जंग में ऐसा ही होता है. पर जंग के सिपाही सालरों को दाना पानी तो मैसर होना चाहिए. सिपाही हो, सब्र करना सीखो. गुस्ताखी माफ शहजादी, लेकिन इसी सब्र ने करीम चाचा के लड़के को खा लिया.
ठीक से खाना पीना मिला नहीं तो बेचारे ने दम तोड़ दिया। हाँ शहजादी साहिबा, सबका यही हाल है। अब तो हम में शमशेर उठाने की भी ताकत हम में नहीं रही। आप लोगों की ये बात हम बादशाह सलामत तक जरूर पहुंचाएंगे। शहजादी साहिबा, ऐसे हौसले के अल्फाज भूख नहीं मिटाते। हम आपसे दरखास्त करते हैं, कुछ तो हो, वरना हम दिल्ली लौट जाएंगे। क्या? मरना तो यूं ही है शहजादी, क्यों ना हम अपने वतन जाकर अपनों का मुंह देखकर मरे। शहजादी साहिबा, कुछ तो करो, ये जंग खत्म कीजिए, हम पर रहम कीजिए। शहजादी, वजीर आला, दरगाह जाते वक्त हमें कुछ सिपाही मिले थे। उनकी कई शिकायतें हैं। वो बगावत करने की सोच में है। बगावत? आज से उन सब पर हमारी कड़ी निगरानी रहेगी। ये बगावत आपके खिलाफ नहीं, उनके हक के लिए है। मतलब उन्हें 2 वक्त का खाना नहीं मिल रहा, पीने के लिए साफ सुथरा पानी नहीं मिल रहा। अगर यही हाल रहा तो उन्होंने कहा वो अपना रास्ता खुद चुन लेंगे। समझ गया शहजादी साहिबा, आपने ये बातें शायद पहली बार सुनी होगी। हमारे पास पिछले कई दिनों से फौजी ये हालात बयां कर चुके हैं। मतलब ये बातें सच है? सच है, सिर्फ मुट्ठी भर लोगों की, फौजियों की। लेकिन वजीर आला, उन्होंने तो कहा भारी तादाद में सारे सिपाहियों की यही सोच है, यही इरादे हैं। वो वापस अपने मुल्क जाना चाहते हैं। दक्खन जीतने का उन्हें कोई शौक नहीं रहा। वो अपने बीवी बच्चों से मिलना चाहते हैं। क्या ये बात सच है? सच है शहजादी। क्या अबू जान ये सारी बातें जानते हैं? आपने कही उनसे? जहां पना तो हमारी वही गर्दन मार देंगे। पर किसी ना किसी को तो उन्हें ये बताना होगा। वैसे भी वो रोज एक नई मुहिम, नई जंग खेलने की सोच में है। वजीर आला, आपको ये सारी बातें उन्हें जल्द से जल्द बतानी होगी। आपसे एक दरख्वास्त है। आप शहजादी हैं, आप ही जहां पना का सब कुछ हो। आप मौका देखकर ये सब जानकारी उन्हें दे तो बेहतर होगा। कविराज, दुष्काळाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजन, सरकारी ठेवणीतील सर्व गोदामं तळाला पोचलेत. लवकरात लवकर अन्नधान्याची व्यवस्था करावी लागेल. निरोप तर सर्वत्र पाठवलेत कविराज. काहीही करून रयत जगवणं महत्वाचं आहे. राजन, रयतेची फारशी चिंता नाहीये, म्हणजे ती तग धरेल. 1 आठवडा गुजारा होईल नीटपणे. असं? जी. महत्वाच्या ठाण्यांवरती अन्नछत्र सुरू केलंय. लोकांस 1 भाकरी, मुलग्याचं कालवण, नाहीतर डाळीचं फळकोणी दिलं जातंय. कविराज, माणसांचं ठीक आहे, पण जनावरांचं काय? परवा आम्ही पारनेर, शिखर शिंगणापूर भागातून जाऊन आलो. सगळीकडे भकासपणा, सर्वत्र गुरांचे सांगाडे. कुत्री मांजरा एवढी दिसू लागलीत आणि मांजरांची मूठभर हाडं उरली. पाण्या वाचून हाल हाल सुरू आहे. लेकरांच्या दूध दुभत्याची चिंता वाटू लागली आम्हाला, आणि तशीच फिकीर वाटते ती अश्वदौलतीची. कविराज, जिथं घोड्यांच्या टापांचा दरारा असायचा तिथं आज शुकशुकाट दिसून येतोय. महाराज, खूपच चांगली खबर आणली किरमाजीनं. हरजीराव महाडिकांनी भरपूर मदत पाठवली. 2-2, 3-3 मन धान्य घेऊन 4000 बैल स्वराज्याची वाट चालत आहेत. शाबास. आणि बैलांच्या बरोबरच हजारो खेचरांवर डाळ, धान्य, भातही पाठवलाय. सोबत मोठी फौज असून हा तांडा स्वराज्यात लवकरच पोहोचेल. राजन, मोक्यावर मदत आली, फार बरं झालं. खरंच देवच पावला. नाही निळपंत, हरजीराव पावले म्हणा. तांडा स्वराज्यात कधीपर्यंत पोहोचेल? उद्यापर्यंत, फार तर परवापर्यंत. वा. हरजीराव महाडिकांनी आतापर्यंत नेमून दिलेली प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडली.
त्यांनी औरंगजेबाला जिंजीकडे फिरकू सुद्धा दिलं नाही. म्हणूनच स्वराज्याचा खजिना धन आणि धान्यानं भरलेला राहिला. चला, तुर्तास काळजी मिटली. दीजिए अब्बूजान. ये क्या माजरा है शहजादी? जी अब्बूजान. मतलब हमारे खाने में ना कोई गोश्त, ना पुलाव, ना बिरयानी, हमारा पसंदीदा अचार नहीं, हमारे पसंदीदा फल नहीं, हो क्या रहा है? दरअसल वो अब्बूजान. हम आलमगीर है शहजादी, आलमगीर. इतना घटिया खाना हमारे सामने, ये सूखी रोटी, ये सादे से चावल, ये पानी वाली दाल, ये सालन जिसमें कोई जायका नहीं है, ये क्या हो रहा है? गुस्ताखी मुआफ अब्बूजान, लेकिन हमारे छावनी में ही अनाज, फल, सब्जियां कुछ भी मौजूद नहीं है. सिर्फ शाही खानदान को खाना नसीब होता है. हमारी फौज को तो 2 दिन में एक बार खाने मिलता है. 2 दिन में सिर्फ एक बार खाने को मिलता है? कसूर माफ अब्बूजान, लेकिन ये बात आपसे कहने के लिए सब लोग डरते हैं कि पूरी छावनी में कोहरम मचा है. खुदा, ये सब हो रहा है और हमें पता भी नहीं. हमें इतना मालूम था कि वहां पर भूखमरी फैली हुई है, फसल जल चुकी है, मुल्क में लोग भूखे हैं, लेकिन जो भी हो रहा है वो काफिरों के साथ हो रहा है. बस हमें इतना ही पता था, बाकी हमें कुछ नहीं पता. और तो और हमारे फौज के कुछ सिपाही तो घोड़े काट कर खाने लगे हैं. क्या? जी, उन सब का हौसला टूटने लगा है. और अब्बूजान, जब आदमी भूख से मरने लगता है तब उसका फर्ज, ईमान धरा रह जाता है. अब तो हमारे पास सिर्फ 4-5 दिनों का अनाज बचा है. या खुदा. अब्बूजान, एक और सच है. फौज वापस दिल्ली लौटना चाहती है. क्या? जी, अब सवाल सिर्फ भूख का नहीं है, उनके जज्बातों का भी है. फौज अपने घर लौटना चाहती है. वापस लौटना चाहते हैं? नामुमकिन. फौज को आलमगीर पर भरोसा करना चाहिए. हम कुछ भी करेंगे, अनाज का बंदोबस्त करेंगे, लेकिन फौज को भूखा मरने नहीं देंगे. अब्बूजान, खाना? ये खाना नहीं, खाक है जीनत बेटा, खाक है ये. या खुदा, इस संबा की वजह से हमें सुकून से खाना भी नसीब नहीं है बेटा. मेरे मौला रहम कर, रहम कर. जिंजीवरून निघालेले बैल कुठवर आले? 3-4 मजलावर आलेत. आता आलेच म्हणजे. आमच्या मनात असा विचार होता की पन्हाळगडावर आपली फौज आहे. जी राजन. ती पाठवावी का येणाऱ्या धान्याच्या राशीला सामोर? मी म्हणतो जरूर पाठवावी, आणि ते बरंही होईल. निळोपंत, आजच आमच्या शिक्क्याचा खलिता रवाना करा. जी महाराज, लगेच करतो. राजन, धान्य घेऊन आलेले बैल काही पन्हाळगडावर, काही वसंतगडाच्या पायथ्याशी आणि बाकीचे पुढे अजिंक्यतारा आणि पुरंदरास आणावेत. उत्तम, याप्रमाणेच करा. जी राजन. गुजरातवरून धान्य घेऊन काही जहाजं निघाली. गोव्याहून तांदूळही येईल, पण त्या सगळ्याला अजून वेळ आहे. राजन, हरजी राजांनी पाठवलेली मदत लाख मोलाची आहे. कविराज, आज मोती पोवळ्याहून जोंधळ्याच्या दाण्याला मोठं महत्व प्राप्त झालं. आमच्या रयतेच्या तोंडी सुखाचा घास जावा हीच आमची इच्छा. होय महाराज,
आणि हे पुण्याचं थोर कार्य हरजीराव महाडिकांनी केलेलं आहे. केलं. थोर कार्य हरजीरावांच्या हातून घडलं. महाराज काय झालं? महाराज, धान्य घेऊन येणाऱ्या हरजीरावांचा शेकडो बैलांचा तांडा औरंगजेबाच्या छावणीकडे गेलाय. काय?